नमस्कार. नवशक्तीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी रविकिरण देशमुख, समूह राजकीय संपादक, द फ्री प्रेस आणि नवशक्ती. आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या घडामोडीविषयी. ती घडामोड आहे महायुती सरकारच्या बाबतीतली. महायुतीचं सरकार कसं चाललं आहे, सामान्य लोकांना नेहमी उत्सुकता असते. एकनाथ शिंदेंचं काय चाललं आहे, एकनाथ शिंदे रुसतात का, गावी निघून जातात का, ते दरेला जातात बऱ्याचदा महाबळेश्वरला. मग लोक म्हणतात पहा शिंदे दरेला गेले म्हणजे काहीतरी नाराज आहेत. त्याच्याविषयी स्वतः शिंदेंनी बरेचसे खुलासे केले तरी लोकांना ती शंका वाटतेच. अलीकडे शिंदे दरेला गेले नाहीत म्हणजे लोकांना असं वाटत असेल की बऱ्याच दिवसात गावी गेले नाहीत शिंदे म्हणजे शिंदे नाराज नसावेत. पण असं थोडंच असतं. राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीत काहीतरी संकेत दिलाच पाहिजे असं काही नेते ठरवून चालत नाहीत. आता पहा ना, काल काय झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन अतिशय महत्त्वाचा दिवस. या दिवशी प्रमुख नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जातात. काल राज्याचे राज्यपाल गेले, सोबत मुख्यमंत्री होते आणि सोबत त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री सहकारी अजित पवार आणि एकनाथ शिंदे होते. साधारणपणे आपल्याकडे एक प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचार असतो. त्याचा नियम असा आहे की जेव्हा केव्हा हे मान्यवर एकत्र असतात आणि समजा एखादा जाहीर कार्यक्रम असतो तर तिथे त्यांची सर्वांची भाषणं होतात. कारण हे सरकार महायुतीचं सरकार आहे, एका पक्षाचं नाही, 3 पक्ष आहेत. मग तिन्ही पक्षांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी प्रत्येक नेत्याला काही ना काही आपले विचार मांडायचे असणारच. काल बातम्या अशा आल्या की कार्यक्रम ठरला होता, त्याच्यामध्ये माननीय राज्यपालांचं भाषण ठरलं होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण ठरलं होतं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं ठरली होती. परंतु झालं वेगळंच. ऐनवेळी कार्यक्रम सुरू असताना असं सांगण्यात आलं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाषणं होणार नाहीत. अर्थात हे दोघेही नेते चकित झाले असणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढ्या जयंती दिनानिमित्त आयोजित केलेला मोठा कार्यक्रम आणि त्या दिवशी आपण काय बोलणार याची राज्यातल्या जनतेला उत्सुकता असणार. डॉक्टर आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत ते या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहत असणार आणि त्यांच्यासमोर आपण आपले विचार घेऊन जाऊ, सरकारबद्दल बोलू, आपल्या पक्षाबद्दल बोलू असं कुठलाही नेता म्हणणारच. पण त्यांना ती संधी मिळाली नाही आणि बहुधा या संधीमुळे काहीशी चिडचिड झालेली आहे. याच्या बातम्या आज सगळ्या प्रमुख दैनिकांमध्ये आलेल्या आहेत. याची चर्चा प्रमुख वृत्तवाहिन्यांवर सुद्धा झालेली आहे. हे का झालं असावं, तर याचं एक सरळ साधं सोपं कारण असं असू शकेल की त्या ठिकाणी किती मोठा कार्यक्रम घ्यावा यालाही काही थोड्या मर्यादा असतात. कारण राज्यभरातून अनेक अनुयायी तिथं आपल्या या महान दिवंगत नेत्याला अभिवादन करण्यासाठी येतात. मग त्यांच्यासमोर आपण खूप मोठा कार्यक्रम घ्यावा का, हा एक विचार झालेला असू शकतो. परंतु त्याला दुसरी बाजू अशी आहे की 5-5 मिनिटाच्या भाषणामुळं फार काही मोठा बदल होत नसतो. कार्यक्रम थोडासा लांबला तरी तिथं जमलेले लोक त्या काही कार्यक्रमाच्या विरोधात असतील असं काहीच कारण नाही. कारण तो कार्यक्रम एका महान दिवंगत नेत्याविषयी होता. तर तिथे बोलायला न मिळाल्यामुळे असं म्हणतात की अजित पवार तात्काळ तिथून निघून गेले आणि एकनाथ शिंदेसुद्धा लगेच ठाण्याला निघून गेले आणि ठाण्याला मीडियाशी बोलले. अर्थात शिंदेंनी सारवासारव केली. कारण शिंदेचा स्वभाव सगळ्या गोष्टी उघड गोष्टी बोलण्याचा नाही. बऱ्याच गोष्टी ते सूचकपणे बोलतात. नाही सगळं ठीक चाललं आहे, आमचं काही असं नाही तसं नाही, ते होत राहतं वगैरे बोलले. परंतु आतली बातमी अशी आली की या कार्यक्रमाचं नियोजन ज्या विभागाने केलं होतं तिथल्या अधिकाऱ्यांना शिंदेंनी विचारलं की या कार्यक्रमात बदल कोण केला. या कार्यक्रमाची जी रूपरेषा ठरली होती ती बदलली कोणी, ऐन वेळेला नावं वगळली कोणी भाषणासाठी, आणि मला याची जबाबदारी निश्चित करून हवी आहे असं ते म्हणाल्याचं प्रमुख दैनिकांनी छापलं आहे. असं असेल तर मग मोठीच गडबड म्हणायला हवी. कारण साधारणपणे आजपर्यंत कधीही एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी एखाद्या गोष्टीबद्दल चिडचिड केली आहे, जाहीर कार्यक्रमाबद्दल किंवा महायुतीच्या समन्वयाबद्दल, असं वृत्त आलेलं नाही. फक्त विधानसभा निवडणुकीच्या आधी काही कॅबिनेट बैठकांना अजित पवार जात नव्हते कारण प्रचंड आर्थिक बोजा राज्यावर येतोय आणि एकनाथ शिंदे मात्र, त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मात्र आर्थिक बोजा लादणारे निर्णय घेत आहेत की ज्याच्यामुळे राज्याचं आर्थिक स्वास्थ्य बिघडू शकतं अशा बातम्या येत होत्या. आणि त्यामुळे अजित पवार यासाठी नाराज होते की अर्थ खात्याला विश्वासात न घेता प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणले जातात आणि माहिती नसताना ते पुढे दामटले जातात, मंजूर केले जातात. तर आपलं महत्त्व इथे
पाहिलं जात नाही, यामुळं त्यावेळी अजित पवार नाराज होते. परंतु त्यानंतर अशा कधी बातम्या आल्या नाहीत की देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं बिनसलं आहे, त्यांच्यामध्ये मतभेद आहेत, कुठल्या मुद्द्यांवरनं वाद झालेत. हां, अपवाद आहे काही मुद्द्यांचा. कुठल्या? रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद कोणी घ्यावं, कारण इथे एकनाथ शिंदेंचा आग्रह असा आहे की दोन्ही जिल्ह्यामध्ये आमची ताकद आहे, आम्हाला हे पालकमंत्रीपद हवंच हवं. आणि त्याच्याबद्दल त्यांनी उघडपणे वाद नाही घातलेला. त्यांनी राजकारणामध्ये जे आवश्यक असतं ते पडद्याआड केलं आणि दोन्ही जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे. आता हे सरकार डिसेंबरमध्ये आलं आहे, आपण एप्रिलमध्ये आहोत, जवळपास 5 महिने झालेले आहेत, अजूनही तिथे पालकमंत्री नाही. आणि मुख्यमंत्र्यांना घोषणा करावी लागली की तिथला पालकमंत्री मी आहे किंवा आमचे दोन्ही सहकारी आहेत, म्हणजे आम्ही तिघंही आहोत असं समजा. समजणं वेगळं, काम करणं वेगळं. जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आवश्यक असतो, कारण आपली रचनाच तशी आहे. काही निर्णय, काही अधिकार, विकासाची कामं मंजूर करण्याचे अधिकार, जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक घेण्याचे अधिकार हे पालकमंत्र्यांना आपण रीतसर आदेश काढून दिलेले आहेत. हे अधिकार मुख्यमंत्र्यांना देणारा आदेश अजून तरी काही निघालेला नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी असा दावा केलेला असला की आम्हीच पालकमंत्री आहोत, ही समजण्याची गोष्ट आहे, कागदोपत्री नाही आहे. त्यामुळं बहुधा या दोन्ही जिल्ह्यांच्या बैठका फारशा झालेल्या आपल्याला दिसत नाहीत. असो, दुसरा मुद्दा असा की काही विभागांच्या निधीमध्ये परस्पर कपात केली जात आहे, अशी नाराजी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. जसं संजय शिरसाट म्हणाले की आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीमध्ये खूप कपात केलेली आहे. तो एक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये किंवा सरकार स्थापन झाल्यापासूनच आमच्या मंत्र्यांना मनाजोगता स्टाफ घेता येत नाही. खाजगी सचिव, स्वीय सहाय्यक किंवा इतर काही मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये स्टाफ घेत असताना मुख्यमंत्री कार्यालयाने चाळणी लावली आहे आणि काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रोखून धरल्यात, असा आक्षेप शिंदेंचे सहकारी घेत असतात. ह्या सगळ्या वादांच्या मुद्द्यावर कदाचित ते अमित शहा, आपले देशाचे गृहमंत्री, काही दिवसांपूर्वी रायगडावर गेले होते, पुण्यात होते, मुंबईत आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी एकट्याने भेटून चर्चा केली होती, अशाही चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये. या पार्श्वभूमीवर तो कालचा कार्यक्रम होणं आणि शिंदेंनी काहीशा वेगळ्या अर्थाने आपली नाराजी दाखवणं, अजित पवारांनी तिथून निघून जाणं, म्हणजे महायुतीमध्ये समन्वय आता वरच्यावर कमी होत चालला आहे का, ही चर्चा सुरू झाली असेल तर ती चूक म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट अशी की भाजपाला आता आपला पक्ष मोठं करण्याचे वेध लागलेले आहेत आणि आपला पक्ष मोठा करत असताना त्या पक्षाची जी वोट बँक असते त्यात वाटेकरी नको असतो कुठल्याही राजकीय पक्षाला. आज भाजपाला असं वाटतं की आम्ही सर्वसमावेशक धोरणं राबवतो, आम्हाला ओबीसींची साथ आहे, मराठा वर्गाची साथ आहे, आम्हाला अनुसूचित जाती जमाती वर्गाची साथ आहे. तर अशा वेळेला अशा महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये फक्त राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी बोलणं आणि उपमुख्यमंत्र्यांना तिथे डावललं जाणं हे सहजासहजी घडलेलं दिसत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तिमत्वाविषयी त्यांना मानणारा वर्ग प्रचंड संवेदनशील आहे. किंबहुना अनेक ह्याच्यामध्ये सामाजिक वर्गामध्ये सुद्धा लोकांना त्यांच्याविषयी प्रचंड कुतूहल असतं, त्यांच्या विचाराविषयी आपुलकी असते आणि एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे ते. तर अशा वेळेला त्या कार्यक्रमामध्ये हे दोघे काय बोलतात हा एक मेसेज, संदेश त्या सगळ्या अनुयायांच्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, डॉक्टर आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये गेला असता आणि त्याचा एक वेगळा राजकीय लाभ ह्या दोघांना झाला असता. आणि हे वगळल्यामुळं, त्या दोघांना संधी न दिल्यामुळं त्याचा एक वेगळाच मेसेज राज्यामध्ये गेलेला आहे. आणि आता हे पाहावं लागेल की आगामी काळामध्ये याचे नेमके काय पडसाद उमटतात, या घटनेचं पुढं काय होतं आणि अशाच घटना वारंवार घडतात का, हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवस थांबावं लागेल. धन्यवाद.